बटेंगे तो कटेंगेवरून भाजपमध्येच वेगळा सूर। पंकजा मुंडेंपाठोपाठ राधाकृष्ण विखे पाटलांचाही आक्षेप। महाराष्ट्राला असल्या प्रचाराची गरज नसल्याचं विखेंचं माझा कट्ट्यावर स्पष्टीकरण। राहुल गांधींनीच मला आणि सुजयला पक्षाबाहेर जाण्याची वेळ आणली। विखे पाटलांचा माझा कट्ट्यावर गंभीर आरोप। सुजयला राष्ट्रवादीच्या तिकिटावर लोकसभा लढायला सांगितलं असाही गौप्यस्फोट। मुख्यमंत्री पदासाठी काही नवीन नावं शक्य। भाजप नेते विनोद तावडे यांचे संकेत। निकालानंतर राजकीय सामाजिक परिस्थिती पाहून निर्णय अपेक्षित। शिंदे फडणवीस अजित पवारांची नावं गुजरातीत ट्विट करत संजय राऊतांनी महायुतीला डिवचलं। तर शरद पवार राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंची नावं उर्दूमध्ये लिहित चित्राबाघांचं प्रत्युत्तर। शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरच्या सभेसाठी परवानगी कोणाला मिळणार याबद्दलचा सस्पेन्स कायम। मनसेलाही अजून हिरवा कंदील नाही। ठाकरेंच्या शिवसेनेची रस्सीखेच। नाशिकमध्ये महायुती आणि मवियामध्ये राडा। नाशिक पूर्वचे मवियाचे उमेदवार गणेश गीतेंच्या प्रचाराच्या वाहनावर भाजप कार्यकर्त्यांकडून हल्ला। सुप्रिया सुळेंची पोलीस आयुक्तालयात धडक। रामटेकमध्ये ठाकरेंसोबत गद्दारी केलेल्यांना धडा शिकवण्यासाठी मुळकांना पाठिंबा। सुनील केदारांचा दावा। तर बदला घेण्यासाठी आम्ही सक्षम। विशाल बरबटे आणि भास्कर जाधवांचं उत्तर। धाराशिवमधील ठाकरेंचे उमेदवार कैलास पाटील यांची उद्धव ठाकरेंबाबतची निष्ठा खोटी। जुने सहकारी शिवाजी कापसेंचा हल्लाबोल। वडिलांच्या आत्महत्येची धमकी आल्यानं पाटील सुरतहून परतल्याचाही दावा। दादागिरी करणाऱ्यांना बर्फाच्या लादीवर झोपवणार। कोकणातल्या सभेत आदित्य ठाकरेंचा योगेश कदमांवर हल्लाबोल। तर रामदास कदमांनी काढली आदित्य ठाकरेंची अवकात। ज्यांनी संविधान वाचलं नाही त्यांच्यासाठी ते रिकामं। नंदुरबारमधल्या सभेत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा। वनवासी म्हणत आदिवासींचे अधिकार भाजपकडून हिसकावण्याचा प्रयत्न असल्याचाही आरोप। विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातल्या अनेक शाळांना 18 ते 20 नोव्हेंबर सुट्टी। ज्यांना शाळा भरवणं शक्य नाही त्या शाळांनाच सुट्टीचा पर्याय। 125 कोटींच्या घोटाळ्याच्या चौकशीसाठी ईडीचं पथक मालेगावात दाखल। आरोपींच्या घराचा तपास। वोट जिहादसाठी 125 कोटींचा वापर झाल्याचा सोमय्यांचा आरोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।